नमस्कार. आपल्याला ना नेहमी आपल्याला फक्त ज्वारीची भाकरीच माहिती असते. आपण ज्वारीचे अनेक पदार्थ असतात ते करतच नाहीत. ज्वारी ही थंड असते, उन्हाळ्यामध्ये खाल्ली गेली पाहिजे. आपण नेहमी नाश्त्याला रव्याचा शिरा करतो, मुगाचा हलवा करतो, पण ज्वारीचाही असा गोड पदार्थ होऊ शकतो हे आपल्याला माहिती नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि इथून पुढे ही मुले ज्वारीची भाकरीच्या ऐवजी असे पदार्थ खायला नक्कीच तयार होतील. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडल्यानंतर एक कमेंट करायला विसरू नका, तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायलाही विसरू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असा मस्त असा रवाळ लापसी पण म्हणता येईल याला, कारण गुळाचा शिरा आहे हा ज्वारीच्या रव्यापासून बनलेला आहे. तर तो कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, तर त्यासाठी पहा. तर इथं मी 1 वाटी ज्वारीचा रवा, तर हा रवा कसा बनवला आहे मी तुम्हाला ते पुढे सांगणारच आहे. तर जेवढा घेतला आहे ना रवा ज्वारीचा, तेवढाच गूळ घेतलेला आहे. बघा हे असा मोठाड असं आपलं ज्वारीचं पीठ नाही, पिठाचं मऊसूद असं होतं. पण या पद्धतीनं जर तुम्ही बनवून ठेवलं ना हे ज्वारीचं पीठ असं रव्यासारखं, तर तुम्ही याच्यापासून इडली, डोसे, आप्पे, गोड पदार्थ किंवा पापड्या, उन्हाळ वाळवण असं बरेच पदार्थ याच्यापासून करू शकता. तर हे पीठ कसं बनवायचं ते मी सांगणार आहे. मी जास्त प्रमाणात बनवलेलं आहे. तर इथं मी थोडे ड्रायफ्रूट्स आणि असं गूळ आणि हा रवा घेतलेला आहे या मापामध्ये 1-1 वाटी. तर काय करायचं, भरपूर प्रमाणात केलेलं मी तुम्हाला दाखवते आहे. तुम्ही अर्धा किलो, पाव किलो अशी ज्वारी घेऊन बनवू शकता. तर इथं मी 6 ते 7 किलोच्या प्रमाणात बनवून ठेवलेलं आहे, कारण याच्यामध्येच मला उन्हाळ वाळवण पण बनवायचं आहे. तर ही अशी पांढरी शुभ्र ज्वारी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये काड्या वगैरे काय असेल तर काढून टाकायचं. स्वच्छ ज्वारी घ्यायची, गोड नसलं पाहिजे. आणि चांगली धुवायची आहे. 1 दिवस भिजवायची. तुम्ही थोड्या प्रमाणातही असंच करू शकता. 1 दिवस भिजल्यानंतर थोडीशी उपसवायची आणि सुकवायची. थोडंसं फॅनच्या हवेखाली 1-2 तास ठेवायची. बाहेरून वाळली, आतून ओली राहिली की गिरणीमधून हे पीठ दळून आणायचं. तुम्ही हे मिक्सरलाही करू शकता. तर इथं मी पापड्यासाठी पण हे पीठ वापरणार आहे, त्यामुळे भरपूर असं केलं आहे. तर बघा, मोठ्या चाळणीनं हे सगळा कोंडा काढून टाकायचा आणि बारीक रवा जो राहतो तो बारीक पीठ चाळायची चाळणी असते आपली भाकरी वगैरे करायची, त्यानं परत चाळायचं. हे दोनदा आपल्याला चाळावं लागतं, म्हणजे आपल्याला हा ज्वारीच्या पिठाचा रवा मिळून जातो. भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे भरपूर असं होऊन जातं. तर बघा हे कोंडा निघालेला आहे, हा टाकून देऊ शकता. त्याच्यापेक्षा बारीक असं हे मोठाड मोठाड असं कणी पण निघालेली आहे. कण्याची पण तुम्ही लापशी बनवू शकता आणि हे बारीक असा रवा आपल्याला मिळून जातो. म्हणजे बारीक पीठ नाही, हे चांगलं असं बारीक रवा जसा असतो ना, तसं हे पीठ आहे आणि याच्यापासून तुम्ही अनेक पदार्थ करू शकता. हे पीठ थोडंसं उन्हाला वाळवून डब्यात भरून ठेवू शकता. खूप दिवस राहतं हे पीठ या पद्धतीनं. तर याच्यातलंच मी हे पीठ आपल्याला लापशी किंवा शिऱ्यासाठी घेणार आहे. तर बघा, हे असं रवाळ असं आपलं पीठ मिळून गेलेलं आहे. सगळ्यावरचा कोंडा वगैरे निघालेला आहे. तर त्यातलं 1 वाटी मी असं घेणार आहे. तर 1 ते 2 चमचे तूप घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर ड्रायफ्रूट्स मी जे बदाम आणि मनुके घेतलेले आहेत ते छान भाजून घेणार आहे. खूप सुंदर टेस्ट देतं हे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये. तर हे असं आपल्याला चांगलं फक्त करपू द्यायचं नाही, चांगलं लालसर भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यातच आपल्याला परत हा ज्वारीचा रवा भाजून घ्यायचा आहे. तो पण आता त्याच पॅनमध्ये आणखीन मी 1 ते 1.5 चमचा तूप टाकून मग आपल्याला तो रवा भाजून घ्यायचा आहे. छान लालसर असं भाजायचं. खमंग टेस्ट देतो हा रवा भाजल्यानंतर आपल्या शिऱ्यामध्ये. तर जास्त करपू द्यायचं नाही, ज्वारी लगेच भाजली जाते, त्यामुळं 2 ते 3 मिनटातच हे पीठ आपलं भाजलं जातं. आणि थोडंसं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि हे छान मंद ह्याच्यावरच भाजून घ्यायचं आहे. फास्ट गॅसवर भाजायचं नाही कोणताच पदार्थ, कारण परत त्याला तेवढी टेस्ट येत नाही. जेवढं आपण मंद गॅसवर जर कोणताही पदार्थ भाजून बनवला ना, तर तो खमंग आणि टेस्टी बनतो. तर या पद्धतीनं मी हा मीडियम गॅसवरच हा रवा भाजून घेतलेला आहे. आणखीन तूप टाकलं आहे मी. इथं मी 3 ते 4 चमचे असं तूप टाकणार आहे. तुम्हाला जर तूप जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही वाढवू शकता आणि कमी प्रमाणात आवडत असेल तर कमी पण करू शकता. असं काही नाही, आवडीनुसार इथं तुपाचा वापर करायचा आहे. तर हे इथं मी 3 चमचे तूप झालेलं आहे, असं भरपूर असं आपलं हे. तर आता बघा छान असा भाजला गेला आहे. आता आपण काढून घेऊयात आणि दुसऱ्या एका पॅनमध्ये ना जेवढा गूळ घेतला आहे ना त्याच्या 1.5 पट पाणी घ्यायचं.
आणि तुम्हाला घट्टसर थोडासा आवडत असेल तर दीड पट ठेवायचा आणि थोडं पातळ आवडत असेल तर दुप्पट पाणी गुळाच्या किंवा जो रवा घेतला आहे आपण त्याच्या ठेवायचं. बरोबर पाणी होऊन जातं. हे मी दीड पट पाणी आणि त्याच्यातच आपल्याला गूळ घेतला आहे मी. हा माझा सेंद्रिय गूळ आहे आणि थोडंसं 1 चमचा तूप आणखीन त्याच्यात टाकायचं, म्हणजे रवाळ असा आपलं शिरा होऊन जातो. वेलची पूड आवडीनुसार टाकायचं आहे आणि तळलेले ड्रायफ्रूट्स पण त्याच्यातच टाकायचं आहे आणि थोडीशी उकळी आली की आपल्याला भाजलेला तो रवा त्याच्यामध्ये टाकायचा आहे. फक्त गाठी होऊ द्यायच्या नाहीत. खळखळ उकळत्या पाण्यात टाकायचं नाही, थोड्याशा गाठी होतात. तर चांगलं असं उकळी आली की त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं आणि हलवायचं लगेचच. जास्त काही गाठी-बिठी होत नाहीत कारण आपण ते तुपामध्ये भाजलेलं असतं. चांगलं एकदा हलवायचं असं सगळं तूप सुटेपर्यंत आणि 5 मिनिटाची वाफ द्यायची त्याला. म्हणजे छान असा आपला सुटसुटीत असा शिरा तयार होतो. 5 मिनटं चांगलं शिजू द्यायचं, कारण हा आपला ज्वारीचा रवा आहे. लगेच शिजला पण जातो, पण थोडा शिजल्यामुळे छान टेस्ट येते. त्यामुळं पदार्थ थोडा 5-1 मिनटं वाफेवर शिजवायचा. आणि बघा या पद्धतीनं छान असा आपला ज्वारीचा शिरा तयार झालेला आहे. लापशी पण याच पद्धतीनं तुम्ही करू शकता. अशा पद्धतीनं थोडासा मोठाड आणखीन कणी असते ना ज्वारीची, त्याच्यापासून लापशी बनते. या पद्धतीने ज्वारीचा वापर केला ना तर मुलंही भाकरीऐवजी असे पदार्थ खाऊ शकतात. तुम्ही हे प्रसादाला, नैवेद्याला वापरू शकता. असं पटकन न होणारे पदार्थ असतात. एकदाच जर पीठ करून ठेवलं तर 2-3 महिने आरामात हे पीठ राहतं. थोडंसं सुकवून ठेवलं डब्यात भरून. तर बघा अशा पद्धतीनं मस्त असा आपला सुंदर, टेस्टी, छान असा ज्वारीच्या रव्याचा शिरा तयार झालेला आहे. एकदा नक्की करून बघा. आवडला तर लाईक, शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत बाय.